नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला हे बघा, हातात सुरीबिरी घेऊन मी माझ्या बागेत चालले तुम्हाला दाखवण्यासाठी. खास अळू कुठून काढते मी आणि बागेत माझ्या किती अळू आले. हे असं अळू काढायला जाता जाता पटकन साप दिसला. साप दिसल्यावर माझ्या मागे कॅमेरा घेऊन माझे मिस्टर होते, तर त्यांनी बघितला. आता तो माझ्या साईडने गेला, पायाखालून गेला, मला काहीच दिसलं नाही. तर नंतर त्यांनी मला तो दाखवला, मग त्याला जायला दिलं आणि मी अळू काढायला गेले. अळू काढायचं तर मी आज पहिल्यांदाच अळू काढले. गावीच राहते मी आत्ता सध्या तरी. तर मला माहीतच नव्हतं. जेव्हा पण आम्हाला अळू लागायचं तर पप्पा आणून द्यायचे आणि इथे लागतं घरी तर हेच घेऊन येतात मिस्टर माझे. तर आज तुम्हाला दाखवायचं म्हणून मी गेलेले बागेमध्ये अळू काढायला. बाकीची कामं बागेतली मी करते, पण अळू नाही कधी काढून आणलेलं, कारण खूप जंगल वाढतं ना, मग भीती वाटते म्हणून कधी म्हणजे जाणंच झालं नाही माझं. तर इथे बघा असं अळू काढून आणलं आणि मी स्वच्छ धुवून बादलीमध्ये उभं करून ठेवलं. आणि त्यानंतर जर असं अळू सुकलं तेव्हा आपण हे बघा आगळ लावायचा हाताला आणि त्यानंतर अळूच्या पानांच्या मागच्या जे शिरा असतात त्या सोलून घ्यायच्या आणि देठ पण असे व्यवस्थित सोलून घ्यायचे. आणि अळू आहे ते जास्त खाज नसते, पण थोडीशी तरी खाज असते. म्हणून तुम्ही हँडग्लोव्ज वगैरे घातले ना तर कटिंगमध्ये येतात ते, विळीवर केलं तर. आता सुरीने केलं तर नाही कट होणार, किंवा प्लास्टिकची पिशवी वगैरे घातली तर. मग मी नुसत्याच हाताने करते, फक्त आगळ लावते, मग काय तेवढी खाज येत नाही. पण जसं कारल्यासारखी अळूला पण थोडीशी खाज असते, किती नाही म्हटलं ना तरी थोडीफार हातांना खाजी येतेच. तर पटापट कापून घ्यायचं आणि आंघोळीला पाणी करतो ना गरम, एवढ्या पाण्यामध्ये 5 मिनिटं हात घालायचे, लगेच आपले हात साफ होतात आणि खाजबीज काहीच येत नाही हातांना. त्यामुळे अळू असं कट करून घ्यायचं. तर अळू बघा मी ह्याच्या आधी दाखवले ते वेळेवर, एकदम यापूर्वीचा व्हिडिओ आहे माझा, तो बारीक केलेला अळू आहे. आणि इथे मी मुद्दामून तुम्हाला ओबडधोबड दाखवलं जेणेकरून तुमच्या हातांना खाज नाही येणार. तर असं नुसतं पटापट कट करून घ्यायचं, कुकरमध्ये टाकायचं ह्याला आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता हे आपलं सगळं अळू, हे लास्ट अळू आहे, तर हे आपण असं आधी पहिलं चिरून संपवूया. पुढची प्रोसेस मी सांगतेच आहे कुकरची तुम्हाला. तर जेव्हा पानामध्ये आपण हे जे देठ गुटाळतो ना तेव्हा थोडं देठांना जास्त असा ओलावा असतो आणि तो आपल्या हातांना लागतो आणि तेव्हा खाज येते. म्हणून देठ जे असतात ते पानात गुंडाळायचे आणि चिरायचे आणि उचलून टाकायचे. एवढी पण खाज नसते, पण सगळे म्हणतात ना नाही आमच्याकडच्या अळूला अजिबात खाज नाही, असं होऊच शकत नाही. हे माझ्या बागेतलं आणूनच लावलेलं आहे, पण थोडीफार येते. तर बघा मी इथे कुकरमध्ये अळू थोडं पाणी टाकून 3 शिट्ट्या केल्यात. तुमचा एकच कुकर असेल ना तर एका कुकरमध्ये एका डब्यात अळू, एका डब्यात हे कडधान्य टाकलं तरी चालेल. आणि मी तर सगळी कडधान्य मिक्स टाकते, कारण मग त्याचा फ्लेवर जो असतो तो खूप छान येतो अळूला. तुम्हाला जे काय आवडेल ते टाका. आणि इथे बघा असे ओबडधोबड चिरल्यामुळे असं कसं तरी दिसते ना, खडबडीत असं. मला वाटतं जेवताना पण असं दोऱ्यासारखं लोंबेल वगैरे. तर तुम्ही रवीच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने ह्याला थोडंसं मेल्ट करा, नाहीतर बेस्ट ऑप्शन थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका, एकजीव होऊन येणार. दाखवते तुम्हाला, जशी मेहंदी होते ना तसं एकदम लिक्विड होणार त्याचं. हे बघा असं. तर हे खायला मस्त वाटतं की नाही, दिसायलाही छान दिसतं. तर असं करा सोप्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जाडसर अळू कापलं तरी चालतं, म्हणजे बारीक बारीक कापत बसायला नको तुम्हाला. थोडंसं कडधान्य वाटून घेतलात तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर. माझ्या मुलांना कडधान्य आतलं खायला खूप आवडतं, मग मी तसंच ठेवते. चवीपुरतं बघा आपण मीठ टाकल्याच्यात, भरपूर सारे कोकम टाकले. आणि आम्ही आता मालवणी कोकणात आणि आपण मालवणी पद्धतीने अळू बघतोय, तर मी हे भाजकं वाटण म्हणजे कांदा, खोबरा, थोडीशी मिरी भाजून घेतलेली आणि ह्याच्यात आहे लसूण थोडीशी भाजलेली, असं केलेलं वाटण आहे हे. माझं वाटणाचे पण हे आहेत व्हिडिओ माझ्या चॅनेलवर, तिथे जाऊन तुम्ही वाटण पण बघू शकता. आणि छान एक उकळी काढून घेतली आपण हे सगळं मिक्स करून. आणि आता आपण त्याला वरून फोडणीचा असं छान लसणीचा तडका देऊया. लसूण थोडीशी कुटून घेतली, तेल इथे गरम झालंय, हे बघा अशी छान खमंग लसूण फोडणीत टाकली. आणि ह्याला ना थोडा जास्त हिंग वापरायचा. अळूला हिंग जास्त टाकला ना तर चव छान येते. आणि ह्याच्यात मी टाकली हळद, आणि हा फक्त एकच मसाला टाकलाय आमचा मालवणी, जो कोकणात बनवला जातो तो. आणि मस्तपैकी अळूवर असा तडका दिलाय गरम गरम, आणि पटकन झाकण मारायचं ह्याच्यावर. मग थोड्या वेळाने खोलायचं
मग ह्याची टेस्ट अजून वाढते. आणि काय अळू झालेलं म्हणजे काय बोलू. मग अशाबरोबर पण आपण कमीच जेवू, पण ह्या अळूबरोबर जास्तच जेवण जातं. तर ह्याच्याबरोबर मस्तपैकी कुरकुरीत बटाट्याची भजी तुम्ही करू शकता, अळूची वडी घेऊ शकता, कोथिंबीर वडी चवीला असं तोंडी लावायला. इथे आपलं अळू तयार.